मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगणार आहे. ते म्हणतात ना, पोटात गेलेलं विष एक वेळेस काढता येतं, पण कानात गेलेलं नाही. त्याविषयीचीच ही छोटीशी गोष्ट. एकदा एक राजा आणि प्रधान असतो. दोघांनाही एक एक मूल असतं. एकाच वयाचे असल्यामुळे दोघांमध्ये घट्ट मैत्री असते. लहानपणापासूनच एकत्र खेळणं, एकत्र शिक्षण, घोडदौड, त्यांचं जे काही असेल ते सर्व एकत्र ते करत होते. लहानाचे मोठे होत होते. जसे मोठे होत होते तशी त्यांची मैत्री आधी घट्ट होत होती. परंतु मैत्री जशी घट्ट होत होती तसं राजाला चिंता पडली होती. सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न होता की आपण राजा, हा प्रधान, राजाच्या मुलाबरोबर प्रधानाच्या मुलाची मैत्री असणं हे कुठंतरी त्याला खटकत होतं. आणि ह्या दोघांची मैत्री तोडण्याचा प्रयत्न आटोकाट राजा करत होता. बऱ्याचदा राजाने त्याच्या मुलालाही समजून सांगितलं, प्रधानाच्या मुलालाही समजावलं, प्रधानालाही समजावलं. अनेक दरबारातील जे काही लोक होती त्यांनीही या दोघांना समजावलं की आता ही मैत्री इथेच थांबवा. राजाच्या मुलाने थोडंसं आता राज्यकारभारामध्ये लक्ष घालावं अशी राजाची इच्छा होती. आणि ही जी मैत्री होती ही मैत्री मान्य नव्हती. राजा आटोकाट प्रयत्न करत होता. तशी ही मुलं मोठी होत होती. मुलं मोठी झाली, मैत्री घट्ट झाली, मैत्री तशीच राहिली. मैत्रीमध्ये काही फरक पडत नव्हता. राजाची चिंता मात्र वाढतच होती. सगळ्यांना सांगून थकल्यानंतर गावातील एका स्त्रीने राजाला सांगितलं की मी या दोघांची मैत्री तोडू शकते. राजाला आश्चर्य वाटलं की मी आत्तापर्यंत एवढे प्रयत्न केले, सगळ्यांनी समजावून सांगितलं, पण ह्या दोघांची मैत्री काही तुटली नाही, ती अधिकच घट्ट होत गेली. मग या स्त्रीकडे असे काय जादू आहे की ती ही मैत्री तोडू शकते? पण राजाही कंटाळलेला होता. राजालाही दोघांची मैत्री तोडायचीच होती. म्हणून राजाने तिला होकार दिला आणि सांगितलं की तुला पाहिजे तेवढं बक्षीस मी देईल, पण या दोघांची मैत्री मात्र तुटली पाहिजे. ती स्त्री तयार झाली, राजाही तयार झाला. ह्या दोन मुलांची म्हणजे मित्रांची एक सवय होती. ही दोघं रोज संध्याकाळी एका तळ्याच्या काठी फिरायला जायचे. फिरायचे, गप्पा मारायचे, बसायचे. दिवसभरामध्ये जे काही घडलं ते एकमेकांशी ते शेअर करायचे. त्यांची मैत्री तशीच घट्ट होती. जे काही दोघांमध्ये दिवसभर घडत होतं ते एकमेकांना ते सांगत होते. त्यांची ती सवय होती. कोणती गोष्ट ते एकमेकांपासून लपवून ठेवत नव्हते. त्यालाच तर आपण घट्ट मैत्री म्हणतो की नाही. तशीच मैत्री त्यांच्यामध्येही होती. मग ह्या स्त्रीने मात्र मैत्री तोडण्याचा विडा मात्र उचललेला होता. मग ती एके दिवशी पाण्याची एक भली मोठी घागर घेऊन त्या तळ्याच्या काठी गेली. कारण तिलाही माहिती होतं की यांची रोजची फिरण्याची जागा म्हणजे तळ्याच्या काठावर. घागर तशी मोठीच होती, कामही तिचं मोठंच होतं ना. ती घागर घेऊन गेली तळ्याच्या काठी आणि ती घागर तिने पाण्याने भरली. साहजिकच घागर मोठी असल्यामुळे तिला उचलणं शक्यच नव्हतं. ती उचलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे प्रयत्न अयशस्वी होत होते. परत ते प्रयत्न करत होती. आणि तिचा उद्देश हा होता की ह्या मुलांचं लक्ष आपल्याकडे जावं. आणि तसं करत असतानाच प्रधानाच्या मुलाचं लक्ष त्या स्त्रीकडे गेलं की ही स्त्री एक मोठी घागर घेऊन उचलण्याचा प्रयत्न करते, तिला ती उचलली जात नाही. तो बिचारा उठला, प्रामाणिकपणे तिच्याजवळ गेला आणि तिला सांगितलं की मी तुमची मदत करतो, ही घागर उचलून देतो. आणि त्याने तशी ती घागर अलगद उचलून तिच्या डोक्यावर ठेवली. तशी ती त्याच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजली आणि पुढे निघाली. 2 पावले पुढे जाऊन थोडी थबकली आणि राजाच्या मुलाला ऐकायला जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणाली, मी तुला जे काही सांगितलं ते राजाच्या मुलाला सांगू नको हां. आणि जोरात हसली.
अजून थोडी पुढे गेली. परत एकदा आवाज देऊन मोठ्याने त्याला सांगितलं की मी तुला जे काही सांगितलं ते राजाच्या मुलाला सांगू नको हां. परत हसली आणि तिच्या वाटेनं निघून गेली. प्रधानाचा मुलगा राजाच्या मुलाजवळ येऊन बसला. परत गप्पा मस्ती करण्याच्या मूडमध्ये तो होता, परंतु राजाचा मुलगा त्याला प्रतिसाद देत नव्हता. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला की असं ह्या स्त्रीने ह्याला काय सांगितलं की तिने सांगितलं की राजाच्या मुलाला हे सांगू नको. आमच्या दोघांमध्ये कोणतंही गुपित आजपर्यंत आम्ही ठेवलेलं नाही. अशी कोणती गोष्ट आहे की जी मला न सांगण्यासारखी आहे. त्याने प्रधानाच्या मुलाला विचारलं की त्या स्त्रीने तुझ्या कानामध्ये काय सांगितलं. जाता जाता तिने सांगितलंही की राजाच्या मुलाला सांगू नको. अशी कोणती गोष्ट आहे की तू मला ती सांगू शकत नाही, सांगण्यासारखी नाही. प्रधानाच्या मुलाने सांगितलं, अरे काही नाही, काहीही तिने सांगितलं नाही, ती अशीच बोलली. परंतु याचा विश्वास बसेना. तो म्हणे काहीतरी तर सांगितलं असेल, त्याच्याशिवाय ती असं बोलणार नाही. तो परत परत विचारू लागला. प्रधानाचा मुलगा जीव तोडून सांगू लागला की अरे तिने काहीही सांगितलेलं नाही. पण राजाचा मुलगा ऐकायला तयार नव्हता. आता त्याच्या कानामध्ये जे विष गेलेलं होतं ते विष बाहेर काढायचं कसं हा प्रश्न होता. तर गोष्टीचं तात्पर्य हेच की आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक मंथरा असतात, कानामध्ये विष टाकणाऱ्या. कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी, अशा अनेक ठिकाणी आपल्याला अशी लोक भेटत असतात. त्यांचा उद्देश ते साध्य करून घेत असतात, त्यातच त्यांना आनंदही मिळत असतो. मग अशी लोक आपण ओळखायला शिकलं पाहिजे. आणि म्हणतात ना की पोटात गेलेलं विष एक वेळेस बाहेर पडेल, पण कानात गेलेलं विष बाहेर पडत नाही. हे अगदी खरं आहे. तर अशा प्रकारे ही छोटीशी गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर तुमचा हात आपोआपच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बटनाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.